काय बंद आहे? बघा की मोटर आता मगाशी बंद झाली, लाईट गेली तेव्हा. उडीद काढते आता दुसरी कामं करून झाल्यानंतर. दिवस जाताना आता दिवस जायला लागलाय, 4 वाजलेत. हे काय असा उडीद काढते. ह्या उडदाच्या शेंगा अशा काळ्या झालेल्या आहेत. हा असं उडीद एक पाभार टाकली होती. खुरपं घेतलेलं आहे गवत काढायला. गवत काढून झाल्यानंतर म्हणलं उडीद वाळून बसलाय हा, आता ते उडीद काढावा. अशा शेंगा असतात उडदाला, काळ्या शेंगा. एक आपली पाभार टाकली होती छोटी. अगं बाया, चवळीचा वेल उपटला. मुद्दाम नाही उपटला गेला तो. ते म्हणतात चवळीचा वेल उपटला वय. नाही, मुद्दाम नाही अगं उपटला. तरी तिळाचं झाड आहे, काळे तीळ, कारळं. आता ही फुलं अशी पिवळी असतात त्याला, आणि अशी फुलं बावली की अशी फुलं होतात आणि त्यात तीळ तयार होतो. अशी इथून तिथून पाभार आहे बघा उडदाची. आपला काढायचं आहे थोडा थोडा उडीद. एकसारखं शेतकऱ्याला कुठलंच काम करायला भेटत नाही, कामात काम करावं लागतं. तुम्हाला मी मागं पण म्हणलेलं. बेनता आता हे शेंगा काय लयच अशा फुटायला लागल्यात. त्यामुळं उन्हाने तडतड करतात आणि फुटतात अशा शेंगा झालेल्या. त्यामुळं म्हणलं उडीद आपला काढावा, काय 1-2 वजी सापडतील ती. आणि हे नवीन वाफे तयार केलेले आहेत बघा, कांद्याच्या रोपासाठीच रोप टाकलेले आहेत आणि असे रेन पाईप जोडलेले आहेत. असे वाफे तयार केलेले आहेत आणि स्प्रिंकलर संध्याकाळचं असं चालू करावं लागतं. तिथपर्यंत असे वाफे तयार केलेले आहेत. आणि हे पहिलं रोप टाकलेलं होतं कांद्याचं. याला 2 महिने, 1.5-2 महिने झालेत म्हणजे ह्या रोपाला. एकदा ह्याची खुरपणी झाली, बेननी, म्हणजे त्यातलं गवत काढायचं. काय कोळपणी पण म्हणतात, खुरपणी म्हणतात, बेननी म्हणतात. तर ह्याचं कांद्याचं रोप, त्याला आता एकदा बेननी झाली, फवारा झालाय, तरी पण बघा गवत आलेलंच आहे. हे असलं गवत आहेच. ते गवताला काही तोटा नसतो वावरात. ते असे पातळ पावसाने झोडप गाय घेतल्यामुळं पातळच रोप आलेलं आहे असं. पण हेच रोप काढीला चांगलं होतं. आणि आता सूर्य देवता मावळायला निघालेला आहे. गावाकडं म्हणतात दिस मावळायला निघाला, तसा दिस मावळायला निघालेला आहे आता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.